को क्या पता चांद क्या होता है, जमी को क्या पता आसमां क्या होता है। जो जिंदगी भर भगवान के नाम पर भीख मांग कर खाए, उसको क्या पता कि भारतीय संविधान क्या होता है, भारतीय संविधान क्या होता है। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गुंजन सुनीता संदीप तडस, इयत्ता 9वीची विद्यार्थिनी। आज मी तुमच्या समोर आपल्या राष्ट्राच्या दोन भक्कम विचार स्तंभांवर बोलण्यासाठी उभी आहे, ते म्हणजेच भारतीय संविधान आणि लोकशाही। मित्रांनो, संविधान हे नाव ऐकताच आपल्या सर्वांना आठवतात ते म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि एससी म्हणजे शेड्यूल कास्ट लोक। आपल्या सर्वांना असं वाटतं की हे संविधान फक्त त्यांच्यासाठीच लिहिलं गेलंय, परंतु असं नसून जिथे अन्याय होतो आणि त्या अन्यायाविरुद्ध प्रतिकार होतो तिथे असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे संविधान। मित्रांनो, आपण संविधानाविषयी ऐकतो बोलतो, परंतु आज सुद्धा कित्येक तरी लोकांना संविधान म्हणजे काय हेही माहिती नाही। तर संविधान म्हणजे एक असे पुस्तक ज्यात राष्ट्र चालवण्याच्या सर्व तरतुदी एकत्रित लिहिल्या गेल्या, म्हणजेच अ बुक इन विच ऑल दी प्रोव्हिजन्स रिगार्डिंग टू द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ नेशन इज रिटन इज नोन ॲज कॉन्स्टिट्यूशन। मित्रांनो, आज मला इथे बोलण्याचा अधिकार सुद्धा या संविधानानेच दिलेला आहे। आज तुम्हाला, आम्हाला आणि इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धर्माची पूजा करण्याचा आणि बोलण्याचा स्वातंत्र्य सुद्धा या संविधानानेच दिलेला आहे। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान समारोहाच्या शेवटच्या भाषणात बोलले होते की घटना कितीही चांगली असू द्या, तिला पाडणारे किंवा वागवणारे लोक जर चांगले नसतील तर ती घटना निसंशय वाईट ठरेल, आणि जर का घटना कितीही वाईट असली, तिला पाडणारे किंवा वागवणारे लोक जर चांगले असतील तर ती घटना निसंशय चांगलीच ठरेल। म्हणजेच हाऊएव्हर गुड अ कॉन्स्टिट्यूशन मे बी, इफ दोज हू आर इम्प्लिमेंटिंग इट आर बॅड, इट विल प्रूव्ह टू बी बॅड, अँड हाऊएव्हर बॅड अ कॉन्स्टिट्यूशन मे बी, इफ दोज हू आर इम्प्लिमेंटिंग इट आर बॅड, इट आर गुड, इट विल प्रूव्ह टू बी गुड। मित्रांनो, संविधान आहे आधार, लोकशाही आहे प्रकाश, या दोघांच्या संगतीने उजळू दे भारताचा प्रवास। हक्क कर्तव्याचे जपूया, देश प्रथम ठेवूया, हक्क कर्तव्याचे जपूया, देश प्रथम ठेवूया, आपल्या भारत मातेचा मान सदैव वाढवूया, आपल्या भारत मातेचा मान सदैव वाढवूया। मित्रांनो, मला असा प्रश्न पडतो की लोकशाही म्हणजे काय? लोकशाही म्हणजे प्रशासनाच्या माध्यमातून, राजकारणाच्या माध्यमातून किंवा व्यवस्थेच्या माध्यमातून लोकांच्या जीवनामध्ये सामाजिक आणि आर्थिक समानता प्रस्थापित करणे म्हणजेच लोकशाही। आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाहीची व्याख्या सांगितली त्याचा जर का विचार केला तर आपल्या जीवनामध्ये राजकीय समानता ही प्रस्थापित झालेली आहे। मित्रांनो, राजकीय समानता म्हणजेच काय याचं उदाहरण म्हणजे या देशामध्ये अदानी असेल, अंबानी असेल, पंतप्रधान असेल, मुख्यमंत्री असेल किंवा सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी असेल, या सर्वांना एक मत एक अधिकार देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य लोकांना अदानी आणि अंबानी यांच्या लाईनला नेऊन राजकीय दृश्य बसवलेले आहे, आणि या राजकीय दृश्य संविधानामुळेच प्रस्थापित झालेले आहे। राजकीय दृश्य प्रस्थापित झाल्या म्हणजेच लोकशाही आली असं नव्हे, तर गुड गव्हर्नन्स, ज्याला आपण सुशासन असं म्हणतो, सत्तेमध्ये असलेल्या प्रशासनाने गुड गव्हर्नन्स लागू करणे आणि सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये सामाजिक आणि आर्थिक समानता प्रस्थापित करणे। त्याच वेळी आपण खऱ्या अर्थाने म्हणू शकू की आपल्या देशामध्ये लोकशाही प्रस्थापित झालेली आहे। मित्रांनो, आज आपला देश डिजिटल युगात पुढे जात आहे। आज ऑनलाईन मतदान अधिकार, शिक्षणाचा अधिकार, माहितीचा अधिकार हे सर्व आजच्या संविधानाचे जिवंत उदाहरण बनलेले आहे। परंतु अलीकडच्या काळामध्ये अनेक तरुणांनी आरटीआयचा वापर करून अनेक भ्रष्टाचाराला उघडकीस आणले। आज मी हेच म्हणू इच्छिते की आजची लोकशाही केवळ जागतिक नागरिकांमुळेच अधिक मजबूत होत आहे। आज आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आलेली आहे। जर का लोकशाही टिकवायची असेल तर आपण सजग नागरिक बनलो पाहिजे, धार्मिक आणि सामाजिक भेद विसरून एकता जपले पाहिजे, भ्रष्टाचाराला विरोध केला पाहिजे, मतदानामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि संविधानातील मूल्यांचे पालन केले पाहिजे। मित्रांनो, लोकशाही केवळ मत देण्याबद्दल नाही, तर ती आहे मत विचारण्याचा अधिकार, प्रश्न विचारण्याचा अधिकार, समान संधी मिळवण्याचा अधिकार आणि सत्य जाणण्याचा अधिकार। मित्रांनो, लोकशाहीत नागरिक हा केंद्रबिंदू असतो, म्हणूनच म्हणतात ना, लोकशाही ही सरकारची नव्हे, लोकशाही शासनाची नव्हे, तर ती फक्त आणि फक्त नागरिकांच्या शक्तीची असते। मित्रांनो, जाता जाता मी एवढेच म्हणू इच्छिते की हक्काची वाट मिळते, कर्तव्याची ओळख झाली की, हक्काची वाट मिळते, कर्तव्याची ओळख झाली की, लोकशाही तेव्हाच फुलते जेव्हा मी पेक्षा आपण मोठे झाले की, जेव्हा मी पेक्षा आपण मोठे झाले की।